एल निनोमुळे यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि कमी पाऊस झाला तर शेतकऱ्यांचं पीक धोक्यात येण्याची भीतीही व्यक्त केली जाते। यावर उपाय म्हणून काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बेड, ठिबक आणि मल्चिंग पेपरचा वापर करून कमी पाण्यात शेती करण्याचा मार्ग पत्करलाय। या संदर्भात आढावा घेतलाय चंद्रशेखर नेवे यांनी। यंदा अल निनोच्या सावटच्या पार्श्वभूमीवरती पाऊस कमी होईल असा तज्ञांचा अंदाज आहे आणि म्हणूनच खरं तर सरकारच्याच नव्हे तर शेतकऱ्यांच्या देखील चिंता वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पाऊस जर कमी झाला तर मोठं दुर्भिक्ष पाण्याचं निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसू शकतो असं चित्र असताना जळगावमध्ये काही शेतकऱ्यांनी मात्र यावरती एक उपाय योजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या शेतामध्ये बेड अंथरलेले आहेत, त्यावरती ठिबक नळी अंथरली आणि त्यावरती मल्चिंग करून शेती करण्याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामुळे खरं तर अनेक फायदे शेतकऱ्यांना होत असल्याचं नेहमी अनुभवाला आलेलं आहे। बेड केल्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो, त्याचबरोबर मल्चिंग केल्यानंतर या ठिकाणी पांढऱ्या मुळांची संख्या वाढते, पिकाच्या उत्पादनात वाढ होतं, त्याचबरोबर पाण्याची देखील जवळजवळ 50% बचत होत असते। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी मल्चिंग अंथरलेलं आहे, काय प्रयत्न करण्याचा उद्देश आहे? मल्चिंगचा हेतू असा आहे की बुवा पाण्याची बचत होणे, तण वगैरे जे आहे त्याच्यामुळं कधी तण वगैरे होत नाही मल्चिंगमुळं आणि पाण्याची बचत होते, त्याचा हा मोठा विषय। म्हणजे यंदा पाऊस कमी होईल अल निनोच्या प्रभावात? हा, ते वाटतंय की पाणी कमी होणार, त्याच्यामुळे पण मल्चिंग फायद्याचं आहे। म्हणजे यामुळे तुम्हाला जरी पाऊस कमी झाला तरी फायदा होईल असं? हो, होणार ना फायदा, नक्की। मल्चिंगचा फायदा 2-3 प्रकारे होतोच, पाण्याचा, तणचा, अजून जे आपण वॉटर सोल्युबल खतं सोडतो ते खतं पण बरोबर जागेवरती लागतं असं तसं। तर हे होते प्रयोगशील शेतकरी रोशन लोखंडे। त्यांनी म्हटलेलं आहे की या ठिकाणी मल्चिंग अंथरल्यामुळे आणि बेड तयार केल्यामुळे कमी पाऊस जरी झाला तरी सुद्धा आपले पिकांना त्याचा फायदा होणार असल्यामुळे आपण हा प्रयोग करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिली। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। आणि यानंतरची बातमी ऑपरेशन टायगर संदर्भातली खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या